तमाम महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शिक्षकांनो, सर्वांना नमस्कार। विषय तोच न्यायाचा, हक्काचा, आझाद मैदानावरील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा। आणि याच विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती मी आज आपल्या समोर घेऊन आलोय। ज्या माहितीमुळे आपल्यामध्ये एक ऊर्जा येईल, ज्या माहितीमुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास येईल, ज्या माहितीमुळे आपल्याला पाठबळ मिळेल आणि आपलं आंदोलन हे यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, हाच प्रांजळ हेतू आहे। त्याचं कारण असं आहे की कधी नव्हे एक ऐतिहासिक आंदोलन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये 8 जुलै आणि 9 जुलै रोजी आझाद मैदानावर होणार आहे। ते आंदोलन म्हणजे शिक्षक समन्वय संघाने पुकारलेलं शाळा बंद आंदोलन। आणि त्या शाळा बंदला कुणी कुणी पाठिंबा दिला ही माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचं कारण असं आहे की घरी बसणाऱ्या शिक्षकांना एखादं काहीतरी कारण पाहिजे असतं। कुठलं तरी एखादं पुण्याचं चिरकुट पत्र निघतं आणि मग एखाद्या शिक्षकाला नकारात्मकता पेरायला संधी भेटते। यायचं तर नसतंच मुळामध्ये, पण कारणे देण्याचा कार्यक्रम त्याच्या आयुष्यामध्ये घडत गेलेला असतो। आयुष्य संपायला आलं, पण हा पठ्ठ्या काही कारण देणं सोडत नाही। आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण हा पठ्ठ्या काही कारण देणं सोडत नाही। पण आज त्याही कारणाला रद्द करून खरं तर आपल्याला ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन करणं निश्चित गरजेचं आहे, कारण ती सर्व ताकदीने आपल्या सोबत असणार आहे। मग भिण्याचं कारण काय? जेव्हा 14 आमदार आपल्या सोबत आहेत, जे आपलं खरे पालक तत्व आहेत, आणि त्यासोबत महाराष्ट्रातल्या तमाम सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या संघटना, फेडरेशन, महामंडळ आपल्या सोबत आहेत, ज्यांनी आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले। त्यामध्ये पहिल्यांसुरू निश्चितच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ महामंडळ, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं माध्यमिक आणि उच्च माध्यमिकाचं संकलित असं हे महामंडळ आहे। त्या महामंडळाने शिक्षक समन्वय संघाच्या शाळाबंद आंदोलनाला, न्याय हक्काच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। दुसरी संघटना मराठवाडा शिक्षक संघ। 8ही जिल्ह्यामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचं फार मोठं जाळं आहे। आणि याच मराठवाडा शिक्षक संघाने महाराष्ट्राच्या विधान परिषदेला एकेकाळी 3 शिक्षक आमदार दिलेले आहेत, 2 पदवीधर आमदार दिलेले आहेत। अशी अतिशय शक्तिशाली ही मराठवाडा शिक्षक संघ सुद्धा आपल्या सोबत आंदोलनामध्ये ताकदीने उतरणार आहे। त्यांनी सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यासोबत शिक्षण संस्था संघ महाराष्ट्र राज्य, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्था चालक आहेत यांची ही पॉवरफुल संघटना आहे, ही त्यांची मातृ संघटना आहे। त्या संघटनेचा आपल्याला जाहीर पाठिंबा आहे। खरं तर एखादा संचालक पत्र काढत असेल समजा, आपलं पालक तत्व संस्था चालकांनी घेतलेलं असतं, हे शिक्षकांना कळलं पाहिजे। आणि जर संस्था चालक आमच्या सोबत अत्यंत ताकदीने असतील तर घाबरण्याचा कुठलाही विषय येत नाही। असल्या कुठल्याही बाकीच्या गोष्टीला घाबरू नका। आपल्याला निघायचं आहे आझाद मैदानावर, आपल्याला जायचं आहे आझाद मैदानावर न्याय आणि हक्काची लढाई जिंकण्यासाठी। म्हणून संस्था चालकांची संघटना यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्याचं अतिशय कडवट शिक्षकांचं एक जाळं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या सैन्याने उभं केलेलं आहे, त्यांचा आपल्याला जाहीर पाठिंबा आहे। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेल यांनी सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। का देत असतील बरं यांनी जाहीर पाठिंबा? त्याचं कारण आहे, कारण हा शिक्षक खरंच हक्कासाठी लढतो आहे। हा 63,000 शिक्षकाचा जो काही प्रश्न आहे तो त्यांच्या आता अस्तित्वाचाच प्रश्न राहिलेला आहे, त्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे। आणि म्हणून त्यासाठी यांनी मानवतेला समोर ठेवून, न्याय हक्काला समोर ठेवून आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये ताकदीनं उतरण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। त्यासोबत विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन
आपल्या सोबत आहेत. त्यांनी आपल्याला या आंदोलनाला, शिक्षक समन्वय संघाच्या या पुकारलेल्या बंदला जाहीर पाठिंबा देऊन आम्ही तुमच्या अगदी ताकदीनं सोबत आहोत असं पाठबळ दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण महासंघाने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा देऊन आम्ही अगदी ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत असा त्यांनी आपल्याला शब्द दिला. म्हणून आंदोलनाची ही जी धार आहे ती धार संपूर्ण महाराष्ट्रभर एखादा वणवा पेटावा तशा पद्धतीनं पेटल्याचं हे खऱ्या अर्थाने चित्र आहे. या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना मुळामध्ये शिक्षक समन्वय संघ हेच एक विविध संघटनेचं फेडरेशन आहे आणि ह्या सगळ्या संघटना मिळून आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी एक वज्रमुठ तयार झालेली आहे आणि या वज्रमुठीनेच आंदोलनाची पुकार केलेली असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, शिक्षकेतर कर्मचारी असो, यांनी कुठलीही भीती मनामध्ये न बाळगता सर्वांनी आझाद मैदानाकडे निघायचं आहे. एवढा मोठा पाठिंबा आपल्या सोबत असेल आणि 14ला 14 आमदार आपल्या सोबत 2 दिवस आझाद मैदानावर असतील तर हा ऐतिहासिक विजय आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. म्हणून कुठलेही कारण न देता हजारोच्या संख्येने आपण सर्वजण आझाद मैदानावर जाऊया आणि आपल्या हक्काचा टप्पावाढ तो पण प्रचलित प्रमाणे घेऊया. धन्यवाद.